लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे. पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. मित्रांनो बघा, हा कालचाच मेसेज आहे. एका लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹1500 इथं जमा झालेले आहे. तुम्ही बघू शकता, इथं मी स्क्रीनशॉट लावलेला आहे एका बँकचं. बघा, ₹1500 यांना आलेले आहे आणि कालच्याच तारखेत आलेलं आहे. बघा, 10 तारखेत हे पैसे आलेले आहेत. 10/10/2025. मित्रांनो, प्रूफ सहित तुम्ही इथं बघू शकता. यांना हा मेसेज आलेला आहे. यांचं बँक ऑफ बरोडा ह्या खात्यात लाडकी बहीण योजनेची ₹1500 इथं त्यांना आलेले आहे. बघा, लाडकी बहीण योजनेचे हे पैसे आहेत, त्यांना ₹1500 इथे क्रेडिट झालेले आहे. मित्रांनो, सध्या कसं आहे, हे जे लाडकी बहीणचे पैसे आहे हे प्रत्येकाला आलेले आहे. ज्यांनी ई-के-वाय-सी केलेली नाही त्यांनासुद्धा हे पैसे येत आहे. कारण बघा, अदिती तटकरे मॅडम यांचं म्हणणं असं आलेलं आहे की आत्ता मी तुम्हाला वेळ दिलेला आहे, त्या वेळेमध्ये तुम्ही ई-के-वाय-सी करून घ्यायची आहे. मात्र आता जो हा सप्टेंबरचा हप्ता आहे हा देण्यात आलेला आहे. मात्र जो ऑक्टोबरचा हप्ता हा त्यांनी ई-के-वाय-सी केली, फक्त त्यांनाच देण्यात येणार. आता सध्या हे पैसे सर्वांना देण्यात आलेले आहे, ज्यांनी ई-के-वाय-सी केली नाही तरी. पण आता तुम्हाला ई-के-वाय-सी करून घ्यायची आहे. बघा, गुड न्यूज हे सर्व बहिणींसाठी आहे. लाडकी बहीण योजनेच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचा हा हप्ता आलेला आहे ₹1500. वितरण सुरू झालेले आहे. कालच्याच तारखेस म्हणजे 10 तारखेला हे पैसे सर्वांच्या खात्यात आलेले आहे. जर तुम्हाला सुद्धा आले असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. बघा, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे. सप्टेंबर महिन्याचा जो लाभ आहे हा वितरण आजपासून सुरू झालेला आहे. म्हणजेच कालच्या तारखेपासून 10 तारखेपासून हे वितरण सुरू झालेले आहे. मित्रांनो बघा, येत्या 2 ते 3 दिवसात पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी रक्कम जमा होईल. मित्रांनो, बऱ्याच लोकांना कालच्या तारखेतच पैसे मिळालेले आहे व जे राहिले उर्वरित असतील त्यांना आज व उद्या हे पैसे येणार आहे 2-3 दिवसात, असं अदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे. बघा, ज्यांचं अकाउंट आधार कार्ड लिंक आहे, आधार कार्डला लिंक जे अकाउंट आहे त्यात हे पैसे जमा होत आहे. ₹1500 जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. सर्व लाभार्थी महिलांनी महिलांच्या जे कालावधी दिलेला आहे 2 महिन्यांचा, 2 महिन्यांचा इथे कालावधी आहे. बघा, हा सप्टेंबर आणि ऑक्टोबर म्हणजे हा जो महिना आहे हा शेवटचा आहे, ऑक्टोबर महिना. या महिन्यात तुम्हाला आपली ई-के-वाय-सी पूर्ण करून घ्यायची आहे. ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची असे आव्हान मुख्यमंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी दिलेले आहे. मंत्री मॅडमनी दिलेले आहे की तुमची जी ई-के-वाय-सी ज्यांची राहिलेली असेल त्यांनी करून घ्यायची आहे. जरी तुम्हाला ई-के-वाय-सी न करता पैसे आले असतील, पण आता पुढील येणार नाही, त्यामुळे ई-के-वाय-सी करणं हे बंधनकारक आहे, असं अदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे. ई-के-वाय-सी करताना बरीच अडचण येत आहे, मात्र त्यावर उपायसुद्धा आहे. ही ई-के-वाय-सी तुम्हाला सकाळी करायची असते. सकाळी नेमकी कधी करायची बघा, यावर अदिती तटकरे मॅडम काय म्हणाले हे बघूया. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे, यात जे काही पात्र लाभार्थी आहे यांना सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे हा वितरण करण्याची प्रक्रिया आजपासून सुरुवात झालेली होत आहे. महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रम करत आहेत. तसेच ई-के-वाय-सी करण्याची ही जी वेबसाईट आहे, ही वेबसाईट बघू शकता. इथं तुम्ही यावर जाऊन तुम्ही तुमची ई-के-वाय-सी इथं सहजपणे करू शकता. पुढील 2 महिन्याच्या आत सर्व लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी पूर्ण करायची आहे. या 2 महिन्यातील 1 महिना संपलेला आहे व उर्वरित 1 महिन्यात तुम्हाला तुमची ई-के-वाय-सी करायची आहे. ज्यांनी ई-के-वाय-सी केली त्यांनाच फक्त ऑक्टोबरचा हप्ता देण्यात येईल. सप्टेंबरचा मात्र सर्वांना देण्यात आलेला आहे. ज्यांना आला नाही त्यांनी मला कमेंट बॉक्समधून सांगा, मी तुम्हाला उपाय नेमकं काय करायचं हे सांगणार आहे. बघा, ई-के-वाय-सी ही प्रक्रिया करण्यासाठी 2 महिन्याचा कालावधी देण्यात आला असून ज्या महिला ई-के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत त्यांचा लाभ बंद होऊ शकतो. मित्रांनो, ज्यांनी ई-के-वाय-सी केलेली नाही त्यांचा लाभ इथे बंद होऊ शकतो, असे मॅडम यांनी सांगितलेलं आहे, अदिती तटकरे मॅडम यांनी. तर आपण रिस्क घ्यायचं नाही. ई-के-वाय-सी ज्यांची राहिलेली आहे त्यांनी इथे ई-के-वाय-सी करून घ्या. हा शेवटचा महिना आहे, ऑक्टोबर महिना. या महिन्यात तुम्हाला ई-के-वाय-सी करा. ई-के-वाय-सी करताना बरेच अडचण येत आहे, त्यावर उपाय असा आहे की तुम्हाला सकाळी ई-के-वाय-सी करायची आहे. 4 ते 6च्या दरम्यान सकाळी करायची आहे ई-के-वाय-सी. आणखीन जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि नक्की कळवा मला की आता हे जे पैसे आहे ₹1500 तुम्हाला आले का किंवा नाही आले. हे तुम्ही तुमच्या जे आधार कार्डला जे तुमचं बँक अकाउंट दिलेलं आहे त्या बँक अकाउंटमध्ये तुम्ही चेक करा. आधार कार्डला जोडलेलं जे खातं आहे ज्यावर डी-बी-टी केलेलं आहे त्या अकाउंटमध्ये तुम्ही चेक करा.
बघा त्यातच हे पैसे जाणार आहे बरं. ज्यांचं DBT केलेलं आहे, ज्या अकाउंटला आधार कार्ड जोडलेलं आहे त्याच खात्यात हे पैसे जाणार आहेत. तर बघा ज्यांना आले आहेत त्यांनी कमेंट करायचं आहे आणि ज्यांना नाही आलेत त्यांनीसुद्धा कमेंट करायचं आहे. ज्यांना नाही आलेत पैसे त्यावर नेमकं काय करायचं, त्या उपाय नेमकं काय करता येईल यावर मी तुम्हाला सांगणार आहे कमेंट बॉक्समध्ये. त्यामुळे तुम्ही कमेंट करा आणि काही अडचण येत असेल तर ते सुद्धा तुम्ही विचारू शकता. आणखीन जर तुम्हाला कोणत्या नवीन टॉपिकवर जर व्हिडिओ हवा असेल ते सुद्धा मला तुम्ही सांगा, आपण त्याच्यावर नवीन व्हिडिओ आणू. धन्यवाद.